तुमचं जीमेल अकाउंट सेफ असणं खूप महत्वाचं आहे. कारण का माहितीये का? कारण तुमच्या जीमेलमध्ये तुमचे कॉन्टॅक्ट्स आहेत, तुमचे फोटोज आहेत, तुमच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या जीमेलमध्ये असतात. इव्हन तुमचे बँक डिटेल्स पण जीमेलला कनेक्ट असतं. आता तुम्हाला तुमचं जीमेल सिक्युअर करायचंय. म्हणजे काय? तर मी तुम्हाला काही काही छोट्या छोट्या टिप्स सांगते ज्या खूप महत्वाच्या आहेत. मी सांगतेय तसं तुम्ही फॉलो करत जा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जीमेलवरती जायचंय. ठीक आहे, जीमेल वरती गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या फोटोचा आयकॉन दिसतंय, तिकडे तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर तुम्ही तिकडे गेला तर तुम्हाला मॅनेज युअर अकाउंट म्हणून दिसते. ओके, तिकडे क्लिक करा. तिकडे क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिक्युरिटी आणि साइन इन म्हणून ऑप्शन दिसते, तिकडे क्लिक करा. तिकडे क्लिक केल्यानंतर तुम्हाला 2 स्टेप व्हेरिफिकेशन ऑप्शन दिसते, तिकडे क्लिक करायचंय. त्यानंतर तुम्हाला टर्न ऑन 2 स्टेप व्हेरिफिकेशन करायचंय. याचं कारण माहितीये का? कारण जरीही तुमचं कोणीही जीमेल वापरण्याचा प्रयत्न केला तर सगळ्यात आधी तुम्हाला तिकडे पासवर्ड येणार आहे आणि तुम्ही पासवर्ड टाकत नाही तोवर तुमचा जीमेल कुठेही ओपन होणार नाहीये. आता दुसरी आणि महत्वाची गोष्ट, तुम्हाला पुन्हा एकदा मॅनेज युअर गुगल अकाउंट वरती जायचंय. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला थर्ड पार्टी ऍप्स अँड सर्व्हिसेस यावरती क्लिक करायचे आहेत. आता तुम्हाला बरेचसे ऍप्स या ठिकाणी दिसत आहेत. ठीक आहे, जे साइन इन आहेत. ठीक आहे, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे असे काही ऍप्स असतात ज्या ऍप्सची आपल्याला अजिबात गरज नसते. ते ऍप्स आपला डेटा घेत असतात, त्यामुळे त्या ऍपला तुम्हाला डिलीट करून टाकायचे, तिकडेच तुम्हाला पूर्णपणे बंद करून टाकायचे. ठीक आहे, त्यानंतर तिसरी आणि महत्वाची गोष्ट सांगते. बऱ्याच वेळेला तुमचे जीमेल्स अकाउंट कुठे कुठे ओपन आहेत हे तुम्हाला पण माहित नसतं आणि कोणीतरी लपून छपून तुमचं जीमेल पूर्णपणे वाचत असतं. मग तुमचे ऑफर्स लेटर्स असतील त्यामध्ये, किंवा तुमचे महत्वाचे मेसेज असतील, किंवा काही ना काही महत्वाचे बँक डिटेल्स असतील. आता तुमचं अकाउंट कुठे कुठे लॉग इन आहे ते कसं पाहायचं? तर तुम्हाला पुन्हा एकदा जीमेलवरती जायचंय. जीमेलवरती गेल्यानंतर तुम्हाला सिक्युरिटी आणि साइन इन वरती क्लिक करायचंय. त्यानंतर बघा तुम्हाला इकडे दिसतंय कुठे कुठे लॉग इन केलंय, वेअर लॉग इन म्हणून ऑप्शन दिसेल, तिकडे तुम्हाला क्लिक करायचंय. आता यापैकी जर कोणतंही लॉग इन केलेलं नसेल, म्हणजे हे तुमचं डिव्हाइस नसेल, तर तुम्हाला लॉग आउट करायचंय आणि तुम्हाला तुमचा पासवर्ड पण लगेच चेंज करायचा आहे. आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे चौथी, तुम्हाला रिकव्हरी जीमेल करायचंय. तर तुम्हाला काय करायचंय? पुन्हा एकदा सिक्युरिटी आणि साइन इन वरती क्लिक करायचंय. त्यानंतर तुम्हाला रिकव्हरी फोन आणि रिकव्हरी मेल येईल, तर तुम्हाला तिकडे तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा रिकव्हरी ईमेल टाकायचंय. याच्यामुळे काय होणार आहे, जरी कोणताही हॅकर्सने तुमचा जीमेल हॅक केला तरी पण तुम्हाला तो सहजासहजी मिळू शकणार आहे. त्यामुळे तुम्हाला रिकव्हरी मेल्स म्हणजे फोन नंबर आणि मेल टाकायचंच आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जीमेलची सेटिंग करू शकता आणि ह्या 4 सेटिंग्स लगेच आत्ताच करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा रील्स जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि अजून कोणत्या नवीन विषयांवर माहिती हवे हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा. धन्यवाद.